मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवरायांनी कल्याण, भिवंडी, पनवेल, विजयदुर्ग, राजापूर, मालवण या ठिकाणी नौकानयन केंद्रे उभा केली. त्या ठिकाणी युद्धनौका बांधल्या. आपल्या युद्धनौकांचे जागोजागी संरक्षण करण्यासाठी व त्यांना रसद, युद्ध साहित्य पुरवण्यासाठी त्यांनी असंख्य जलदुर्ग बांधले. शिवरायांनी एकंदरीत 13 जलदुर्ग बांधले. शिवाय आसपासच्या परिसरामध्ये 17 गडकोट उभा करून स्वराज्य अधिक समृद्ध केले. हे गडकोट किल्ले व जलदुर्ग बांधताना, स्वराज्याचे आरमार उभारताना महाराजांना अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला. बरेच सैनिक युद्ध साहित्य नौकावर व जलदुर्गावरती सज्ज ठेवावे लागले. भूदल, घोडदल, अगर इतर दलांचा नित्य वाटेल तिथे उपयोग होत नव्हता. तरीसुद्धा तोफा, बंदुका, दारुगोळा व सैन्य सुसज्ज ठेवून दुर्गामध्ये त्यांनी जागता पहारा ठेवला. सतत गस्त जारी करून गनिम रोखण्याचा आटोकाट प्रयत्नही केला. या स्वराज्याच्या प्रजेची, तिच्या सत्वाची, तिच्या स्वातंत्र्याची व मालमत्तेची खऱ्या अर्थाने काळजी घेणारे दुसरे तिसरे कोणी नसून फक्त छत्रपती शिवाजी महाराजच होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.